नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. तर आज आपण आहोत माणगावमध्ये आमडोशी या ठिकाणी श्यामच्या गावी. तर आता जस्ट गावचा फेरफटका करायला चाललो आहे आणि बघूया मग संध्याकाळचा काहीतरी वेगळा प्लॅन असेलच. तरी निक्याचं घर काल आपण आलेलो आणि इकडे वरच्या बाजूस ही शाळा आहे का आमडोशीची? कितीपर्यंत आहे? किती? हां काय मस्त आहे रे. तुझं पण इथे शिक्षण झालं? अच्छा. अरे ही आमडोशी गावची प्राथमिक शाळा, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमडोशी, तालुका माणगाव. इकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तिकडे स्वामी विवेकानंद. हे इंटरेस्टिंग आहे रे. माझी दिनचर्या. पॉज करून बघून घ्या. 1 2 3 4 आणि मागे 3. अच्छा, पाठवून पण आहे. अच्छा, शाळेचा पट खूप कमी झालाय. हा ते सगळीकडे तेच चाललंय रे. हो. अच्छा, हे रायगड जिल्ह्याची पूर्ण डिटेल दिली आहे. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणजे रायगड जिल्हा अलिबाग का? अलिबाग फिरायसाठी. अलिबाग मुख्य नाही. मग रायगड जिल्हा पहिला कुलाबा म्हणून होता. त्यानंतर तो रायगड त्याचं नाव केला. अलिबाग हा मुख्य ठिकाण, त्याच्यानंतर मग तालुके. हो काय? अच्छा, बराच मोठा आहे मग पण रायगड जिल्हा पण. मसला सुधागड. अच्छा, सुधागड पण इकडेच येतं रायगडमध्ये. रायगड कुठून? पनवेल पण रायगड मध्ये येतो. अच्छा, पनवेल पासून? पनवेल रायगड मध्ये येतो. पनवेल, उरण, खालापूर, पेन. अच्छा, नद्या चारी. काल नदी मगाशी आपण बघितली ती उल्हास, सावित्री, भोगावती, कुंडलिका आणि पाताळगंगा. ही कुंडलिका तीच का? देवकुंडवाली? देवकुंडवाली ना, देवकुंडच्या इथे उगम येतो. तीच. हां बरोबर. ओके, हे बरं केलं आहे. लहान पोरांना कसं सगळं माहिती पाहिजे सगळ्या गोष्टी. 6 दिवस. हा तुमचा वर्ग 3 वर्ष होतो. काय बोलतो? 6वी 7वी. नंतर तेव्हा आधी आहे ना आमच्या त्या मंदिरांमध्ये पण वर्ग भरायचे पहिल्यांदा तेव्हा. तेव्हा फक्त 4च वर्ग होते. मागची शाळा तर बंद झाली नव्हती. अच्छा, मस्त आहे. हे पाठून कुठून जायचं? तिकडून आहे का एंट्री? अच्छा. तर ही श्यामची शाळा, गावची शाळा. गावची शाळा म्हणजे भारीच. बोलगरची समोरचा गाव आहे ना, तिकडे 5वी पर्यंत होते. तिकडची मुलं इथे शिकायला यायची. हा काय? आता तिकडे झाली? आता ठरवले जातात मोस्ट ऑफ. ओके. गावचा फेरफटका, त्यामधली ही शाळा. गावची शाळा म्हणजे जिव्हाळ्याचा विषय नाही. आल्यावर जाम भारी वाटतं. हे काय ते स्टेज वगैरे आहे का? अच्छा, का कलर देतात? आपल्या गावचेच आहेत. होय काय? हो. हे कालभैरव मंदिर, गावचं मंदिर नाही? बंद आहे. आमच्या इथे ना 7 दिवस सप्ताह असतो. अच्छा, आता वर्षातून 2 मार्च दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह. मला दिवसभर कार्यक्रम चालू भेटतील. सर्व प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, भजन सर्व असतं 7 दिवस. अच्छा, 2 मार्चला चालू होणार आहे. 2 ते 9 मार्च. 2 मार्च 9 मार्च. ओके. ही कार्यशाळा पण आहे तिथे. सप्त्याचं जेवण वगैरे तिकडे बनवून मग इकडे आणून ठेवणार जेवण. इकडे आमच्या इथे खूप मोठी पंगत बसते शेवटच्या दिवशी. काळ्याचं कीर्तन म्हणून असतं. खूप बाहेरच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतली सर्व मंडळी येतात. इथे पंगत बसते का? ग्रंथालय पण आहे. अच्छा, ग्रंथालय पण आहे इकडे. हो, पोरं येऊन वाचत असणार. लय कमावलं हो रे. यांची कमाई बघ वरती किती आहे. आमचे सर्व आमच्या काळाभैरव क्रिकेट संघ आमडोशी. त्यांची कमाई आहे. हे बघ मागे बघ. अच्छा, तिकडे पण आहे. तिकडे पण आहे. वा. मस्त. पोरं पण जाम मेहनती आहेत मग.
तर इकडे काळभैरव मंदिर आणि त्याच्याच बाजूला इकडे मारुती मंदिर आणि विठ्ठल मंदिर. अच्छा ओके. जय बजरंगबली. मूर्ती पुरातन आहे रे, हो ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय पांडुरंगा. रोज रात्री हरिपाठ असतो इथे रोज रात्री. गावातली मुलं अशी करतात हरिपाठ रोज. पहिलं काय होतं, हां आमच्या गावातून हा सप्ताह झाला ना, हां हरिहरेश्वरला आम्ही दिंडी घेऊन जायचो चालत. हां काय. एक दिवसाची. मग आता मागच्या 2 वर्ष झाले आम्ही इथेच महाशिवरात्रीला कार्यक्रम करतो. हे मंदिर आहे समोरचं. ओके. हे होळीचं मंदिर. कशाचं. होळी जेव्हा पूजा होळीची वगैरे करता, होळीचा पार समज. अच्छा हे अच्छा. पप्पा आलं ते. इकडेच भरतात. अच्छा अंगणवाडी आहे. हां बरे आहेत ना. आलो आताच आलो. तुम्ही बरे आहे ना. हो हो. हां क्रिकेट खेळ इथं. हे भरपूर काय काय केलं आहे. काय काय केलंय सांग जरा. आम्हाला माहिती. कसं नाही माहिती. ही मेथी, हे ती कोथिंबीर, तो समोर तिकडे दिसतोय ना तो टोमॅटो. मोठं झाड आहे ना हे लांब पानावालं, हे बघ समोरचं ते. त्याच्यानंतर ती मिरची, आणि ही जी पानं आहेत ना त्याला वांगी म्हणतात. आणि हो गोंडा आपला, एकच गोंडा लागला आहे. हा इकडे पण लागले आहेत लाईनशेर. मस्त छान. ही परी. तू कितवीला आहे. पहिलीला आहे ना. इकडे पोरं खेळतायत. तू काय मेहनत करतो की नाही ह्याच्यात पाणी घालायला. करतो. होय ना. अच्छा हां. शाळेतल्या आम्ही पाणी घालतो मुली. कुठे. शाळेतली झाडं आहेत ती आतमध्ये येत ना आमच्या. हां हां. आणि बाहेरच्यांना मुलं घालतात. हां अच्छा. गाडा बघा किती दिवसांनी बघतोय हा चालवताना. टायर मजा येते ना रे. मा कोण बॅट्समन चांगला कोण रे तुमच्यातला. होय विराट कोहली. 11ला बी नाही मारला रे. 6 मारला. पोरान कॅच पकडली रे. आउट झाला विराट कोहली. आता जिंकाल काय तुम्ही. 9 झाले. 11. मग 2च बॉल उरले ना रे. हा 2 बॉल 2 रन. बघूया जिंकतो काय. ओपन आहे. हे 2 बॉल 2 रन हवे श्याम. बघूया काय होतं. 1 रन. 1 आहे ना. पहिलीच ओव्हर आहे. एवढं मारला तुला काय यार. आऊट. बॅट लागली. नाही संपले. एकच रन हवाय पोरांना. 12 बॉल. कशाला घाई केली रे तू. मारायची काय गरज होती. अरे मारला. जिंकली पोरं. हा श्यामभाऊ आता लहान झाले. 6 नका मारू पोरांना. इथल्या इथं द्या. आस्ती मारा. बॉल आणाय नका लावू. हा असं काहीतरी करा.
कॅच 2 वेळा आउट झाला. हा? काय हा कॅमेरा. व्हिडिओ करतो तुम्ही? हो. तुझं नाव काय रे? सौरभ. सौरभ. तू काय करतो, बॅटिंग की बॉलिंग? ऑलराऊंडर. बॅटिंग. आज चढला. महेंद्र सिंग धोनी. अरे मामा चढला, क्या बात. बारीक आहेत म्हणून चालले. हो ना, तेच तर. चढलेला आहे अशा पाण्याने निक्यावरती, आवळ्याच्या झाडावर. हो बघा, टाका बघू एक कॅच घेतो. आहे का जवळपास? चार मिळाला. शाळेत काहीतरी फायदा झाला. मस्त आहे. हे बघा आवळे मस्त आहेत रे. सरकारी टाईपचे. घेऊन तुझ्या मी घेतलंय काय माझ्याकडे 2 आहेत. तुला पाहिजे? तुला बाय घे का, तू पण खा. तुला बघितलं ना? मामाने आणून चालते. ह्या पुढं तिकडनं उतार खाली. भरलंय बस झालं. किती खाणार आहेस? मस्त. म्हणजे आंबे आता हे आवळे थोडे पिकायला आलेत. थोडे गोड गोड लागतात. आंबट गोड आहेत. निक्या निघतोयस ना? चला मग या लवकर. शेंगा अशा लागल्यात ना, तयार झाल्या की अशा बघा हातातून काढायच्या टक. झालं ना तयार. इकडे मळा पण आहे बघा. टोमॅटो आहेत, वांगी आहेत, भेंडा, बावची आणि इकडे चवळी. अरे वा, गावाकडचा कोरा चहा मस्त एकदम झणझणीत. चाय पितोय. थांबूया आता. वरती आपल्या मंदिराच्या व्हिडिओ वगैरे बनवल्या, त्याचा युट्यूबवर व्हिडिओ टाकतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. संध्याकाळी जरा हे लोक निघतायत. हे निघणार आहे. आम्ही जरा बघू काहीतरी प्लॅन करतो. उद्या जाऊ आपण मुंबईला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय.